उन्हाळा सुरू झाला की आपण उकाड्यापासून बचावासाठी पाणी पितो, सावली शोधतो. पण एक असा धोका जो अनेकदा नजरेतून सुटतो, सापांचा वाढता वावर. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. पण उन्हाळा आणि सापांचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी तनुश्री आणि आपण पाहतात मॅक्स महाराष्ट्र. जसं माणसं उष्णतेपासून बचाव करतात, तसेच प्राणीही थंड सुरक्षित जागा शोधतात. उष्णता वाढली की जमीन कोरडी पडते, पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते आणि काही वेळा सापही सावली, ओलसर जागा आणि आश्रयाच्या शोधात मानवी वस्तीजवळ दिसू शकतात. काही भागांमध्ये तर उष्ण काळात मानवी साप संपर्क वाढल्याची नोंदही आहे. घराभोवतीचा एखादा कोपरा, पालापाचोळा, झुडपं, दगडांचा ढीग ही ठिकाणे लपण्यासाठी त्यांना पोषक ठरू शकतात. तज्ज्ञ सांगतात की भारतात आणि महाराष्ट्रात विषारी सापांचा काही प्रजाती आढळतात. त्यामुळे भीती नव्हे तर सतर्कता महत्त्वाची आहे. मग काळजी कशी घ्याल? घराभोवती झुडपं, कचरा आणि दगडांचा ढीग ठेवू नका. दरवाजे आणि खिडक्या आणि फटी बंद ठेवा. उंदीर नियंत्रणात ठेवा, कारण ते सापांना आकर्षित करू शकतात. रात्री बाहेर जाताना टॉर्च वापरा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साप दिसला तर स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, साप चावल्यास घरगुती उपाय किंवा झाडफूंक किंवा उशीर नको. तत्काळ रुग्णालय गाठा आणि अँटीव्हेनम उपचार जीव वाचवू शकतात. तर मित्रांनो, उन्हाळा फक्त उखाडा नाही, काही अदृश्य धोक्यांनाही घेऊन येतो. लक्षात ठेवा, सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. तुमच्या परिसरात असा अनुभव आलाय का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.